दमा, मुलगी तुमची आहे म्हणजे प्रश्नच नाही. ती सुसंस्कृत आणि सुविद्यत असणार. आणि दांडेकरांचा मुलगा तर वकीलच आहे म्हणजे प्रश्नच मिटला. आता तुम्हा दोघांची पसंती झाली की झालं. अण्णा, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो, दमांना एकच प्रश्न विचारायचा आहे. आमच्या किडलेल्या एसेस, आपलं किडलेल्या केसेस, अडलेल्या केसेस लढणार आहात का तुम्ही? हो नक्की. आमचे पुत्र बोक्या ह्यांनी काही आमचं स्वप्न पूर्ण केले नाही, ते आमचे जावई वकील असावेत अशी आमची इच्छा होती. तुम्हाला ह्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो. तुला स्वयंपाक येतो का ग? हो, पुरणाचा स्वयंपाक अगदी छान करते. अजून काय काय येतं? वास येतो, म्हणजे चंदनाचा असा छान वास येतोय. हा, तसं आमच्या शशिकांतला पण चंदनाचा वास आवडतो. त्यांनी चंदनाचे तुकडे फार जपून ठेवलेले आहेत. मला आवडला हा, म्हणजे हा वास आवडला. तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का शशिकांत? हो. लग्नानंतर काय करणार तुम्ही? संसार. लहानपणापासून माझं स्वप्न आहे सुखी संसार असावा, नवरा नवरीचं कुटुंब, मुलं बाळ, घराचं कसं गोकुळ असावं. अत्तर आवडतात का हो तुम्हाला? हो खूप. मला पण. मला मुलगी पसंत आहे. मला पण. अरे वा, तुम्हाला दोघांनाही पसंत असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. दमाने तर आधीच सांगितलेलं आहे, मुलगा वकील आहे म्हणजे काही प्रश्नच नाही. पण वकिली चालते का? दमांना हे आवडलेलं नाहीये. काळ असा आलाय ना म्हणून आपलं म्हटलं. तुम्ही हे बघा, लक्ष देऊ नका. ऐका माझं. सैन्य भरतीमध्ये तो अपात्र ठरलेला आहे आणि वकिली करण्याचा वकूब नाही. असू द्या. आमच्याकडून हे होकारच आहे. आम्हाला ही स्थळ पसंत आहे. अरे वा, इतक्या मध्यस्थ्या केल्या आयुष्यात, पण इतक्या पटकन हेच लग्न जुळलं म्हणजे हे ठरलं म्हणायचं का? वा 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 वा. नानी, अण्णांना आनंद होतोय. आनंद. अरे बापरे. अहो अरे कमालच आहे. अहो ऐका. अण्णा, आता कुठे लग्न जुळतंय? काय झालं या ना? काय झालं? आनंद झालाय. आभार आपले आभार. आपण मध्यस्थी केलीत. आभार. तुमचे आभार कसे मानू मला कळत नाही. सोडा मला. आभार मानायला सवय मला. कसे मानू तुमचे आभार कसे मानू? वा असा वकील, हुशार वकील आम्हाला जावई म्हणून मिळाला. आणि आपण व्याही आता. वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला पटलं का सगळ्या? निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.